नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरा टप्पा, दुसरी टेट आणि तिसरी टेट या संदर्भात सध्या व्यवस्थापनांना पोर्टलवर जागा नोंदणीसाठी टॅब उपलब्ध झालेला आहे हे आपल्या सर्वांना अवगत असेलच. परंतु हा जो टॅब उपलब्ध झालेला आहे त्याच्या अंतर्गत खूप मोजक्याच संस्थांनी आजवर पवित्र पोर्टल वर नोंदणी केलेली आहे. त्याची कारणं काय आहेत, तुम्हाला काय वाटत असेल की का संस्था नोंदणी करत नसतील, तर ते मात्र तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. कारण ही खूप उपहासात्मक गोष्ट आहे की जवळपास 27 फेब्रुवारी 2024 रोजी SCBC आरक्षण ऍड झालेलं आहे आणि तेव्हापासून आता 27 फेब्रुवारी 2025 उजाडायची वेळ आली. वर्ष झालं तरी व्यवस्थापना आहेत त्या आपलं रोस्टर कंप्लीट करत नाहीयेत. आजवर कोणकोणत्या संस्थांनी आपलं रोस्टर कंप्लीट केलेलं आहे, डेटा किती आहे, पवित्र पोर्टलवर किती अपलोड करण्यात आलेले आहेत. कारण मित्रांनो, हा विषय फक्त सेकंड फेजचा नाहीये, टेट 2022-23चा नाहीये, तर हा विषय आहे टेट तिसरी टेटचा आहे, जी 2025चा सुद्धा आहे. कारण सर्वांनी पोर्टलवरती जागा द्याव्यात यासाठी वारंवार आव्हान शालेय शिक्षण विभाग VC द्वारे करत आहे. आत्ताच जनरली 8 फेब्रुवारीला सुद्धा VC झाली आणि त्याच्या अंतर्गत असं लक्षात आलं शालेय शिक्षण विभागाच्या की यांना अडचण येत आहे, त्याच्याबद्दल अजून अज्ञान आहे. तर मित्रांनो, सिंपल आहे, पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे आणि आपल्या जागा आहे ते रोस्टर कंप्लीट केलं असलं तर अपलोड करायचे आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक सुद्धा भेटतील. तुम्ही ज्या ज्या संस्थांशी कनेक्टेड आहात त्यांच्यापर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण हा महत्त्वपूर्ण युजफुल असणार आहे. कारण शिक्षण मंत्री मात्र आता याच्यावरती कडक कार्यवाही करणार आहेत असं त्यांनी भेटीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की पोर्टलला व्यवस्थापन आहेत जनरली खाजगी संस्था आहेत ते जागा देण्यासाठी म्हणजे तेवढ्याशा राजी नाही आहेत. त्याची कारणं काय आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा. मी तुम्हाला याच्यासाठी सांगते कारण आपल्याला त्याच्यावरती पुढं काम करता येणार आहे. आज आपण पाहतोय की अभियोग्यताधारक DED BEd बेरोजगार आहेत ते दिवसेंदिवस प्रत्येक व्यवस्थापनाला जाऊन सांगत आहे की पोर्टलला जागा द्या. तेवढी खूप छान जनजागृती होते, परंतु जागा दिल्या जात नाहीत. आजवर पोर्टलला फक्त 671 व्यवस्थापन आहेत त्यांनी आपल्या जागा अपलोड केलेल्या आहेत. मित्रांनो, 13 फेब्रुवारी तारीख होती पोर्टलवरती जागा देण्याची. आता ती 20 फेब्रुवारी करण्यात आलेली आहे आणि शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जागा वाढ देण्यात यावी याचसाठी मागणी केलेली होती. कारण तसं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की आपल्याला जोपर्यंत पोर्टलवर जागा येणार नाहीत, कारण हे जेव्हा पोर्टल संस्थांसाठी बंद होणार आहे दुसऱ्या फेजसाठी, तेव्हाच ते तिसऱ्या टेटसाठी सुद्धा बंद होणार आहे. थोडं टेक्निकल गोष्टी लक्षात घ्या. नंतर असं कोणतंही रॉकेट सायन्स नाही की नंतर तिसऱ्या टेटसाठी अजून पोर्टल चालू होईल. त्यामुळे पोर्टलला जागा वाढ देण्यासाठी, पोर्टलला टॅब उपलब्ध होण्यासाठी संस्थांना थोडा वेळ लागला तरी चालेल, कारण तुटपुंजा संस्थांनी आजवर पोर्टलला नोंदणी केलेली आहे. आता आकडा पाहता आपण पाहतोय की सध्या 21,000 पदांची भरती झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये असं बोललं जाते, परंतु वास्तविक पाहता 15,000 शिक्षक त्याच्यात जॉईन झालेले आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 प्लस जवळपास 15,000 शिक्षक भरती होईल असा अंदाज शिक्षण मंत्री स्वतः वर्तवत आहेत. पाहूया, सध्या कंत्राटी शिक्षक भरतीचा GR रद्द झाल्यामुळे ही अर्थातच आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यानुसार बरेच बेरोजगार DED BEd अभियोग्यताधारक आहेत त्यांना संधी मिळणार आहे आणि अर्थातच हक्काची नोकरी सुद्धा मिळणार आहे. परंतु पोर्टलला जागा देण्यासाठी व्यवस्थापनांना वेळ देणं तितकंच गरजेचं आहे. कारण एकदा व्यवस्थापनासाठी पोर्टलचा टॅब बंद झाला की नंतर तो चालू होणार आहे, नंतर तो अभियोग्यताधारकांना चालू होईल आणि लवकर लिस्ट लागेल. सो मित्रांनो, पॅनिक होऊ नका, सध्या परिस्थिती समजून घ्या. पोर्टलला जागा जर दिल्या नाहीत
तर शिक्षण मंत्री येणाऱ्या काळामध्ये त्या व्यवस्थापनांचे जे पगार आहेत ते रोखून ठेवणार आहेत किंवा त्यांच्यावरती अजून कोणती कार्यवाही करण्यात येईल ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेलच. आणि याचा धासका मात्र संस्था आहेत, व्यवस्थापन आहेत, त्यांनी नक्की घेतलेला आहे. कारण त्याच्यावरती प्रत्येक जिल्हा स्तरावरती आपण पाहतोय की शिबिरं होत आहेत आणि त्याचमुळे सध्या मावककडे गर्दी सुद्धा वाढत आहे. याच्यावरती काय करू शकतो, कशा जागा लवकरात लवकर पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात येतील, याच्यासाठी शालेय शिक्षण विभाग जरी प्रयत्न करत असला तरी प्रत्येक ठिकाणी शालेय शिक्षण विभागाला जाणंही पॉसिबल नाहीये. आणि म्हणून तितकंच गरजेचं आहे की याच्यातून मार्ग कसा निघेल, यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे. काय केल्यावर पोर्टलला संस्था जागा देतील आणि पोर्टलला संस्थेने जागा देण्यासाठी काय करायला पाहिजे हे मात्र कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आपण तुमचा रिप्लाय आहे तो शालेय शिक्षण मंत्र्यांपर्यंत, शिक्षण विभागाकडे नक्की पोहोचू. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शिवानी तुम्हा सर्वांना एक प्रॉमिस करते. कारण हे फार गरजेचं आहे की जागा जास्तीत जास्त यायला. हा फक्त दुसऱ्या फेजचा विषय नाही, मी वारंवार रिपीट करते. त्याचं कारणच एक आहे, तिसरी डेट सुद्धा होऊ पाहते आणि ती लवकरात लवकर घेऊन याच जे काही संचमान्यता आहे, सध्याचं डेडलाईन दिलेली आहे सप्टेंबर 2024, जे काही संच पाण्याचं बायफर्गेशन आहे 22-23 सेकंड फेजसाठी, 23-24 जे इयर आहे ते म्हणजे थर्ड डेटसाठी, त्याच्या पद्धतीनेच या जागा देणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत मात्र नक्की कळवा की पोर्टलला हे जे व्यवस्थापन आहेत ते वर्ष होत आलं तरी जागा का देत नसतील. एक कारण तर आहेच आपल्याकडे, SCBC मुळे, आरक्षणमुळे नवीन त्यांना बिंदू नामावली पुन्हा एकदा चेक करावी लागली. ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी ज्या आपल्या समोर आहेत, पण अजून असं कोणतं कारण असेल आणि काय करायला पाहिजे तेव्हा या पोर्टलला जागा देतील. आणि याचसाठी मी सांगते की ज्या व्यवस्थापन असेल, तुमच्याकडे कुठल्याही शाळेचा मुख्याध्यापकांचा नंबर असेल, टीचर्स असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण मित्रांनो आपल्याला जनजागृती करायची आहे. विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षक आणि शिक्षकांना हक्काची नोकरी ही मिळालीच पाहिजे. जर जागा रिक्त आहेत तर त्या पोर्टलला दिल्या गेल्याच पाहिजेत आणि त्याच्या थ्रू शिक्षक भरती झालीच पाहिजे. याच्यासाठी आम्ही जो लढलेलो आहोत कंत्राटी शिक्षक भरतीसाठी, त्याचा आम्हाला हे फळ मिळायलाच पाहिजे. कारण बेरोजगार जे शिक्षक आहेत, DED BEd वर्षानुवर्ष भरतीची वाट पाहत आहेत. 2010-12, त्याच्यानंतर 2017 आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की 2022-23, आज 2025 उजाडलेला आहे. आता कुठंतरी भरतीला वेग येतोय आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा भरायला हव्या, तरच आम्हा बेरोजगार DED BEd धारकांना न्याय मिळेल. याच अपेक्षेसह प्रत्येकाने आपलं काम नक्की करा. कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा, तुमचं स्पष्ट मत मांडायला शिका. कारण हक्काची लढाई आहे आणि तिथं आपण मागितल्याशिवाय आपल्याला काही मिळणारच नाहीये. आणि त्याच्यासाठी जो आजपर्यंत आपण पाठपुरावा करत आहोत त्याला यश येऊ, याच अपेक्षेसह जी आपण मुदतवाढ मागितलेली आहे ती सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे. पाहूयात, तुम्हाला त्याबद्दलचे अपडेट्स मिळतच राहतील. सो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथे जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलशी जॉईन व्हा आणि जेवढे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण आपला हा लढा एकट्याचा कोणाचाच नाहीये. एकत्र आलो, युनिटी इज अ स्ट्रेंथ, तर आपण नक्की जिंकू. आणि पोर्टलला जास्तीत जास्त जागा येण्यासाठी नक्की आपल्या सर्वांचं सहकार्य आहेच आणि पुढे असेच राहील या अपेक्षेसह स्टे कनेक्टेड. आणि संस्था जागा देतीलच, त्यांना द्याव्याच लागतील, हा मात्र आपला निर्धार ठेवूया. पॉझिटिव्ह राहूया, सकारात्मक राहूया, जेणेकरून आपल्याला त्याचा रिझल्ट सुद्धा भेटेल. आणि फक्त विचार करणं गरजेचं नाही, त्याच्यावरती कृती सुद्धा व्हायला हवी. तुमच्या या सर्व अफलातून YouTube फॅमिलीच्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.